कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. कुणाची शिवसेना खरी आणि कुणाची राष्ट्रवादी खरी हे जनतेनं दाखवलं. पुण्यातील कार्यक्रमातून अमित शहांचा ठाकरे आणि पवारांवर निशाणा. महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून अमित शहांचा लोहपुरुष असा उल्लेख. शहा पोलादी विचारांचे डॅशिंग. गृहमंत्री एकनाथ शिंदेंकडून शहांची स्तुती. नाशिकच्या पालकमंत्री पदावर लवकरच तोडगा निघेल. महायुतीच्या नेत्यांची अमित शहांशी चर्चा झाली असू शकते. गिरीश महाजनांचं वक्तव्य. परळी आणि शिरसाळ्यामध्ये मुंडे समर्थकांनी सुरेश धसांना काळे झेंडे दाखवले. शिरसाळ्यात धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न. धस परळीची बदनामी करत असल्याचा मुंडे समर्थकांचा आरोप. परळीच्या शिरसाळ्यामध्ये मुंडे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट. धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. धनंजय मुंडेंची गुंडगिरी अजून संपलेली नाही. काळे झेंडे दाखवणाऱ्यांचे नेते आष्टी मतदारसंघात आल्यानंतर आम्हीही काळे झेंडे दाखवणार. सुरेश धसांचा धनंजय मुंडेंना इशारा. वाल्मिक कराडला तुरुंगात मटण पुरवलं जात असल्याचा सुरेश धसांचा आरोप. कराड आणि इतर आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, सुरेश धसांची मागणी. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आकाचा हात. सुरेश धस यांचा वाल्मिक कराडवर आरोप. आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सुरेश धस यांना पूर्ण पाठिंबा. धस कोणाला भेटले याच्याशी काही देणं घेणं नाही. धसांवर आमचा विश्वास, मस्साजोगकरांची भूमिका. आरोपींचा शोध घेण्यासाठी बीड पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तांदळेला दिलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती. बालाजी तांदळे हा वाल्मिक कराडचा निकटवर्ती. वाल्मिक कराडचा सहकारी बालाजी तांदळेला सह आरोपी करा, धनंजय देशमुखांची मागणी. तर मी पोलिसांना तपासासाठी मदत करत होतो. पोलिसांनी गाडी वापरल्याच्या आरोपांवर तांदळेचं उत्तर. निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर कोकाटेंवर पुढील कारवाई. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका. सदनिका घोटाळ्यात माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा. महायुतीमध्ये निधी वाटपात प्राधान्य भाजपला, नंतर मित्रपक्षांना. सरपंचांना निधी वाटपावरून मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. तर मवियाच्या गावांना टार्गेट करून भाजपमध्ये प्रवेश करून घेण्याच्या सूचना. मंत्री उदय सामंतांनी माजी आमदार धंगेकरांची भेट घेतली. धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण. तर धंगेकरांच्या प्रोफाईलला भगवी टोपी आणि खांद्यावर भगवी शाल असलेला फोटो. कोढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकरांकडून साहित्याची नासधूस. विनाकारण नासधूस केल्याचा दुकानदाराचा आरोप. नाशिकमधील सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित. काठेगल्ली परिसरामधील दर्ग्यासमोर मारुती मंदिर उभारण्याचा इशारा देण्यात आला होता. आम्हीही हातात बांगड्या भरला नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कानडी संघटनांना यांचा इशारा आहे. महाराष्ट्रातील एसटी चालकाला काळं फासल्यानंतर प्रताप सरनाईक संतप्त. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं कर्नाटकच्या बसला काळं फासलं. कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसला काळं फासल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. बीड हत्या प्रकरणाचे दिल्लीमधील मराठी साहित्य संमेलनात पडसाद. मुख्यमंत्र्यांनी बीड हत्या प्रकरणाकडे लक्ष द्यावं हा मराठवाडा साहित्य परिषदेचा प्रस्ताव. ठराव नाकारण्यात आला. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीत उद्या भारताची पाकिस्तान विरुद्ध लढत. दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार. दुपारी 2:30 सामन्याला सुरुवात होणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.